आली आली भाग्यलक्ष्मी. लग्न करशील? अरे मस्करी नाही करताय मी. नाही, तुला वाटत असेल की हा माणूस मला नोकरी नाही आणि छोकरी द्यायची वार्ता करतोय. हो, पण खरंच विचारतोय, लग्न करशील? हो पण कुणाशी? अरे काशी, काशी नाव आहे त्या मुलीचं. काशी? हो. म्हणजे काशी याच्या संपर्कात आहे आणि हा तिचं लग्न लावून देणार आहे. गडबड आहे. तू तिच्याशी लग्न केलंस ना तर मालामाल होशील. म्हणजे अरे नोकरीसाठी तुला इकडे तिकडे फिरावं लागणार नाही. बोल, आहे तयारी? हो, पैसा आणि बायको दोन्ही मिळणार असेल तर का सोडू ना. पण तिच्याशी लग्न झाल्यानंतर मी जे सांगीन ते करायचं. कबूल? हो, कबूल. गुड, चल. गुरव, संजयचा फोटो इथे कसा काय? हो, हा संजय रावलचा नाही, हा अमर वैद्यांचा फोटो आहे. हो, असं काय करताय गुरु? प्लास्टिक सर्जरी नंतर संजयला हुबेहूब असा चेहरा मिळालाय. फक्त मिशीचा फरक आहे. भाऊ, हे कसं शक्य आहे? हे अमर वैद्यच आहेत. गुरु, मला तर यात आई भिराईची काहीतरी योजना दिसते. सुधीर, आणि सुधीर ही माझी बायको भैरवी. सुधीर? सगळं सांगतो नंतर, याच्या पुढ्यात नको. मोठं कारस्थान आहे नक्कीच. संजय मोहिते याच्या मुळाशी तुला जावंच लागणार. संजय? कोण संजय? गुरव काका हे कोण आहेत? अमर साहेब हे माझे स्नेही भाऊ. गावाला असतात, काही कामानिमित्त मुंबईला आलेत. अच्छा. आणि भाऊ हे अमर वैद्य. भैरवी, आपलं ठरल्याप्रमाणे मी त्या अमर वैद्याला बेसावत गाठलं. त्याच्या मागून जाऊन त्याच्या डोक्यात एक दंडुका हाणला. जागच्या जागीच बेशुद्ध झाला. खऱ्या अमर वैद्याचा शोध मला घ्यावाच लागेल. तो मला लागला की मी काशीच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईन. काशी आणि अमर वैद्याच्या सुखी संसारासाठी आई भिराईकडे प्रार्थना करेन. हो, तसंच होईल. अमर काका, तुम्ही तर इथे आहात. माझे बाबा तर म्हणत होते. बाबा? अरे अभय देशमुख रे. काय सांगत होते तुझे बाबा? बाबा सांगत होते की अमर काकाच्या डोक्यावर दंडुका मारला. ए, काहीतरीच काय बोलतोयस? हे बघ, इथे आता माझ्या अमरचं लग्न आहे. उगीच अभद्रासारखं काहीतरी बोलू नकोस. चल, चालायला लाग इथून. चल. तर आयुष्यात मी जराही पुण्य कमवलं असेल ना, तर ज्या क्षणी माझ्या गळ्यात अमर वैद्यांच्या नावाचं मंगळसूत्र जाईल ना, त्या क्षणी माझा जीव घेशील. काशी आहे. राज, ये बाळा, माझ्याजवळ बस. काशी, आज तुझं लग्न आहे ना? हो. एकदा की माझं लग्न झालं ना, की मग मी तुला कधीच भेटू शकणार नाही. असं का म्हणतेस काशी आई? कारण नंतर मी आई भिराईकडे जाणार. पण तू मला सोडून दीदीकडे का जाणार आहेस? जा, बोलू नकोस माझ्याशी. कट्टी. मी नाही येणार तुझ्या लग्नाला. अरे राज,